रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी माझे हरे भक्ती राहो तेथे माझे हरे भक्ती राहो माझे हरे भक्ती राहो दृष्टी विटेवरी साजिरी दृष्टी विटेवरी साजिरी दृष्टी विटेवरी साजिरी दृष्टी विटेवरी साजिरी माझे हरे भक्ती राहो तेथे माझे हरे भक्ती राहो तेथे माझे हरे भक्ती राहो आनिका न लगे माईका पदार्थ तन लगे माईका पदार्थ आनिका न लगे माईका पदार्थ न लगे माईका पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्माच्या पदे दुखाचे सिरानी माईका पदे दुखाचे सिरानी ब्रह्मादित्य पदे दुखाचे सिरानी माईका पदे दुखाचे सिरानी धनी दरोडे तेथे दुष्टित धनी दरोडे दुष्टित धनी दरोडे आनिका न लगे माईका पदार्थ 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 तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर म्हणे त्याचे कळले आम्हावर म्हणे त्याचे कळले आम्हावर म्हणे त्याचे कळले आम्हावर तेथे कर्म धर्म नाशिवंत तेथे कर्म धर्म नाशिवंत तेथे कर्म धर्म नाशिवंत
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कनलगी माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शराणी तेथे दुश्चित झणी जडो देसी आणि कनलगी माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सारे चरणा संतांची सारे चरणा संतांची कपाळाने कथेचा विस्तार सोने माझ्या रसना हरिवणा वरनवी कोटी लकील घडते अपराध कोटी प्रल्हाद राज मम माय तुगाल पोटी नेने मी अन्य तुझ वाचुनी गोमटी की प्रल्हाद राज मज रक्षतु संकटी की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांचा अतिशय महत्वाचा प्रसिद्ध आणि देवडीकराच्या गाथ्यानुसार क्रमांक 1 चा असलेला अतिशय महत्वाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ एक प्रार्थना करतात आणि आपल्या अंतःकरणातली एक मागणंही मागतात. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी काही परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या या पवित्र भूमीमध्ये पवित्र या वास्तूमध्ये श्री भगवान बाबीर महाराज ज्योतिबा आणि बोल्लाही या महात्म्यांच्या भगवंताच्या वास्तव्याने पुनीत असणाऱ्या या पवित्र भूमीमध्ये पवित्र वातावरणामध्ये मागच्या वर्षीपासूनच होत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ह्या सप्ताहाचे दुसरं वर्ष आले आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी त्याच आनंदात त्याच उत्साहात आपण ही सेवा करत आहोत. या बाबीर ज्योतिबा बोल्लाही सेवा ट्रस्ट खेतमाळीस्वाडी 1 नंबर 1 यांच्या वतीने ही माझ्याकडे आलेली पहिल्या दिवसाची सेवा आहे. उपस्थित सगळे ज्येष्ठ आहेत, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याचबरोबर ऐकणारे श्रोतर वर्गामध्ये सुद्धा सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये काही नियम आहेत. त्या नियमाला अनुसरून जर विचार केला तर संप्रदायामध्ये काही दिवसाचे अभंग ठरलेले. सप्ताह म्हणला की पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा आणि शेवटचे 2 दिवस ठरलेले आहेत. अभंग घ्या असं लिखित नाही पण अलिखित नियम आहे. पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग असावा असं वर्णन केलं जातं. म्हणजे पहिल्या दिवशी अभंग कोणता घ्यावा नियम आहे आणि शेवटचे 2 दिवस कोणता अभंग घ्यावा असं एक वारकरी संप्रदाय नियम आहे. का? शास्त्राने सांगितलं की पहिल्या दिवशी मंगलाचरण झालं पाहिजे. कशा करता मंगलाचरण करायचं? शास्त्राने वर्णन करताना असं म्हटले, अशुभानि निराचष्टे तनुतिं शुभ संततिं स्मृती मात्रेन यत् पुंसाम
ब्रह्मतन्मंगलम परम. सांगितलं अशुभ आणि निराचष्टे, अशुभ गोष्टीचा नाश व्हावा, शुभाची प्राप्ती व्हावी, याच्याकरता सुरुवातीला मंगलाचरण करावं. काही लोक आक्षेप घेतील, इथं काय अशुभ आहे? आम्ही आता 7 दिवस भगवंताचं नामस्मरण करणार, संतांचं चिंतन करणार, सगळं मंगलमय वातावरण, इथं अशुभाचा नाश करण्याकरता अशुभ आहेच काय? इथं काहीच अशुभ नाही. पण जे करणारे आहेत त्यांचा विचार करा. म्हणजे आपण सगळे कसे आहोत? माझी भाषा नाही. ज्ञानोबराय वर्णन करताना आपलं वर्णन ज्ञानोबारीने काय केलंय? ज्ञानोबाराय वर्णन करताना म्हणतात, जेत मंगळाची अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पोहरी, मृत्यूदराच्या परिवरी गर्भोगेमुसी. ज्ञानोबारींनी वर्णन करताना म्हणलंय, जन्मापासून मरेपर्यंत आपलं जीवन मंगल नाहीच, सगळं अमंगल आहे. बरं का? ज्ञानोबाराय सांगतात, जन्मापासून मरेपर्यंत आपण जीवनाचा विचार करा ना. आपल्या घरामध्ये एखाद्याचा जन्म झाला तर 10 दिवस पूजा करता येत नाही, म्हणजे त्याला काय म्हणतात? विटाळच म्हटलं जातं ना. काही गोड म्हणतात, काय म्हणायचं ते म्हणा, पण विटाळच म्हटलं जातं. 10 दिवस काहीच करता येत नाही. बरं, जीवन जगायला लागला, इकडं तिकडं जायला लागला. एक दिवशी तो भेटला, दुसरा माणूस त्याला जय हरी म्हटला, तो म्हणला मला म्हणू नका, 10 दिवस मला सुतकी. जय हरी चालत नाही, काही ठिकाणी नाही चालत अण्णा, तिकडं जय हरी नाही चालत 10 दिवस. 10 दिवस तेवढं नाही चालत, बाकी सगळं जोरात चालते. काय भानगडी माहित नाही, पण ते म्हणतात बा 10 दिवस चालत नाही. मग जगताना कधी आपल्याला विटाळ पडून सांगता येत नाही. जन्मता विटाळ, जगत असताना विटाळ, आणि शरीर पडल्यावर पुन्हा 10 दिवस. ती एक बरं केलं शास्त्रांनी, जन्मता आणि मरताना 10 दिवसाचं, तिथं काही भेद केला नाही. बरं का? म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत कसं काय विचार केला तर माणसाचं जीवन सगळं विटाळ विटाळ विटाळ. तुकोबाराय तर म्हणतात, शरीर विटाळाचे आळ म्हटले. बरं का? म्हणजे इतकं कठीण आहे. मग आपलं जीवन इतकं मंगल आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो, तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात, जगाचा विचार करताना, जगाचं चिंतन करताना तुकोबारांची भाषा काय? जग मंगल भाषा अशी आहे, जग अमंगल. बरं का? इतकं सांगितले. दुसरीकडे तुकोबाराय सांगतात, नोहे मंगल कन्या, काय मंगल नोहे कन्या पुत्राधिक, राहिला हा विचार लौकिकाचार. तुकोबाराय सांगतात, कुणीच मंगल नाही या जगामध्ये विचार जर केला तर. पण तुकोबारांची भाषा कशी ऐका, जग अमंगल, पण कसं? लागे देखता विटाळ. आता बघा, लागे म्हणजे जगाच्या जवळ जाऊ नका, कारण ते इतकं कठीण आहे. समजा एखाद्याने विचार केला, जायचंच नाही बाबा, कुठंतरी हिमालयात जाऊन राहायचं, कुठंतरी गुहेत राहून जायचं, जगाचा संपर्कच तोडायचा, करता येणं शक्य. लागे, जवळ जाणं टाळता येणं शक्य आहे. आता करता येऊ शकतं, पण देखताला करता काय? पाहणं तर काय डोळे फोडून घेता येत नाही. कसं करायचं? म्हणजे जगाच्या संबंधाने संतांची भाषा अशी आहे. मग इतकं अमंगल, इतकं मंगल असलेलं जग, मग त्या जगाच्या संबंधाने आपलं चिंतन करत असताना फक्त भगवान परमात्माच मंगल आहे. बरं का? बाकी कुणीच जगामध्ये नाही. नुसता तो परमात्मा मंगल नाही. तुकोबाराय सांगतात की तो परमात्मा कसा आहे? परमात्मा सगळ्यात मंगलाचा मंगल निधी आहे. बरं का? असा तो परमात्मा आहे. म्हणून सुरुवातीला मंगलाचरण असावं. त्या हिशोबाने वर्णन करताना, शास्त्राच्या चिंतन करताना मंगलाचरण असावं, त्या हेतूने हा अभंग आपण चिंतनाला घेतला आहे. एक दुसरं अभंगाचं चिंतन करताना जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात भगवंताच्या चरणाजवळ काही मागणं मागतात. शास्त्राचा सिद्धांत असा आहे, श्रीमद भागवताच्या दृष्टीने जर विचार केला तर मागणं सुद्धा 3दा करावं लागतं. मला तसं जमत नाही, कारण मंगलाचरण सुद्धा 3दा आहे, तर मागणं सुद्धा 3दा करावं लागतं. कसं करावं लागतं? ऐका. बघा, आपण आता आज सप्ताह सुरू केला की कोणती गोष्ट करत असतो, करताना सुरुवातीला देवाला कळलं पाहिजे ना, आम्ही का करतोय, कशा करता करतोय, आम्हाला काय पाहिजे, कशाची अपेक्षा आहे.
म्हणजे प्रत्येक माणसाला काहीतरी मागण्याकरता त्याला कळलं पाहिजे, त्याला मागावं लागतं पहिल्यांदा. एकदा मागितलं की मागणं पूर्ण होत नाही, म्हणून मध्ये सुद्धा मागावं लागतं आणि मग पुन्हा शेवटी मागावं लागतं. संपलं उद्या काल्याचं कीर्तन आहे, आता तरी पूर्ण कर, म्हणजे तीनदा मागणं मागावं लागतं. असं आहे. दुसरं असं आहे, जगात जन्माला आलेला प्रत्येक जीव कोणापुढे काही ना काही कधी ना कधी मागतच असतो. का मागत असतो? एक शास्त्राचा सिद्धांत सांगतो, जरा कठीण आहे पण एका वाक्यात सांगून पुढे त्याचा जास्त विस्तार करत नाही. शास्त्रामध्ये चिंतन करताना शास्त्राचा एक सिद्धांत असा आहे, माणसाचं चिंतन करता येईल की अंतःकरण अवच्छिन्न झाल्याच्या नंतर त्याच्या ठिकाणची पहिली वृत्ती उमटते, त्याला म्हणतात इच्छा. इच्छा आता जास्त विस्तार करत नाही त्या सिद्धांताचा, पण जन्माला आलेल्या माणसाच्या इच्छा कधी संपतात? संपू शकत नाही महाराज, कोणाचीच इच्छा संपत नाही. म्हणजे सामान्य मनुष्य यांच्या इच्छा कधी संपत नाही. संत महात्म्यांच्या इच्छा आणि आपल्या इच्छा याचा जर फरक पाहिला, जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या ठिकाणी इच्छा आहे ना, मग संतांकडेही इच्छा आहे आणि आपल्याही अंतःकरणात इच्छा आहे. मग फरक काय? फरक एवढाचे, संतांच्या इच्छा कधीतरी पूर्ण होणार आहेत, आपल्या इच्छा मेल तरी पूर्ण होत नाही. विठ्ठल शरीर विठ्ठल विठ्ठल शरीर पडलं तरी इच्छा संपत नाही. कशावरून? धावा असतो ना, धावा झाला कावळा शिवला नाही. माणसं काय म्हणतात? इच्छा पुरी काहीतरी इच्छा, मग काहीतरी बोला, मग कावळा शिवतो. मग म्हणतात याची इच्छा काहीतरी राहिली. आता इच्छा राहिली ती कोणाची राहिली? गेलेल्याची का जिवंताची? मेलेल्या. मेलेल्या माणसाची इच्छा संपत नाही म्हटलं तर जिवंताच्या कधी संपायची? संपतच नाही महाराज, इच्छा संपतच नाही. पण संतांचं तसं नाही महाराज, संतांच्या इच्छा संपणार आहे. कसं काय? एकच उदाहरण देतो ज्ञानोबारांचं, प्रसिद्ध उदाहरण आहे, सगळ्यांचं पाठ आहे. पसायदान सगळ्यांचं पाठ आहे. पसायदानात आलेले शेवटचे क्रियापदाचा विचार करा. जे खळांची व्यंकटेश सांडो तया सत्तर भूता परस्परे, हे जे क्रियापद आहेत ना, ह्याचा विचार करा. ही सगळी शेवटची क्रियापद, सांडो, लाहो, पडो, ही सगळी क्रियापद जी आली, सगळीच्या सगळी क्रियापद भूतकाल वाचक आहेत. सांडो, पडो, राहो सगळं केलं. आणि हे बोलता बोलता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया हो. झालंय का बरं? सगळी क्रियापद भूतकाल वाचक आहेत आणि शेवटचंच क्रियापद भविष्यकाल वाचक वापरलं. त्याचं कारण आहे, सगळी क्रियापद भूतकाल वाचक वापरली, पण शेवटचं क्रियापद जे भविष्यकाल वापरलं, त्या एकाच क्रियापदावरून ज्ञानोबाऱ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, सिद्ध झालं. विठ्ठल सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. तेव्हा ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एक सूत्र आले, संकल्पात एव तु तच्छते. हे ते ब्रह्मसूत्र भाष्यकार असं सांगतात, संतांनी एखादा संकल्प करावा, तो केलेला संकल्प त्यांना पूर्ण करावा लागत नाही, देवाला पूर्ण करावा लागतो. बघा, नामदेवरायांनी संकल्प सोडला, शतकोटी अभंग करीन प्रतिज्ञा, आहे की नाही? केली, पण देव म्हणला अरे नाम आहे कसं व्हायचं? ते म्हणले मला काय करायचं, माझं काम करायचं आहे. कसं करायचं तू बघ. तसं आम्ही संकल्प सोडलाय बरं का, 19 तारखेला सप्ताह करायचा आहे बरं का. आता कसा करायचा आहे ते सावता महाराज बघून घेतील, नामदेव महाराज बघून घेतील, माऊली बघून घेतील. संकल्प तरी चांगला करावा. माणसं संकल्प करतात नाही असं नाही. अण्णा मला एक माणूस भेटला, त्यांनी संकल्प असा केला, आपला संकल्प आहे म्हणला महाराज, सकाळी उठलं की रात्री झोपेपर्यंत कमीत कमी तरी 25 तंबाखूच्या पुढे संपवीन, तरच झोपायचं, नाही तर जागा राहायचं तोपर्यंत संपेपर्यंत, नाहीतर नाही. एकाने तर संकल्प असा केला, जोपर्यंत शेजाऱ्याचं वाटोळं होत नाही तोपर्यंत माळच घालणार नाही. काय संकल्प बरं का, ते संकल्प असतात काही लोकांचे. संकल्प करायचा आहे तर संकल्प असा करावा. मोठ्या लोकांचं म्हणणं असं आहे, माणसाने होऊ नाही तर न होऊ, पण ज्ञानेश्वरी पाठ करीन, गाथा पाठ करीन, असा संकल्प करावा. त्याचा फायदा सांगतो तुम्हाला, ऐका. नका काय ह्या जन्मात पाठ होऊ द्या,
ज्ञानेश्वरी पाठ करीन, संकल्प द्या सोडून, गाथा पाठ करीन, संकल्प द्या सोडून, तो ज्ञानेश्वरी आणि गाथा पाठ होईपर्यंत देवाला कमीत कमी वारकऱ्याच्या घरात तरी जन्माला घालावं लागेल. एवढं तर करावं लागेल ना. मग एवढं तर होईल ना फायदा. म्हणजे संकल्प सोडून द्यायचा, ज्ञानेश्वरी पाठ करीन, गाथा पाठ करीन, चांगला. तसं संतांनी संकल्प करावा. ऐका, एका वाक्यात सांगतो, संतांचा संकल्प आणि आपला संकल्प फरक काय? संतांचा संकल्प त्यांनी करायचा आणि तो पूर्ण करण्याकरता देवाला करावा लागतो. आपलं मात्र वेगळे. आपण संकल्प करायचा पण तो प्रयत्नाने पूर्ण करावा लागतो. ऐका, उदाहरण देतो तुम्ही. ज्ञानोबारायांनी रेड्याला बोलवलं, म्हणजे 4 पायाचे, तसे 2 पायाचे खूप बोलतात, पण 4 पायाच्या रेड्याला ज्ञानोबारायांनी बोलवलं. रेडा बोलावा याच्याकरता ज्ञानोबारायांनी काय केलं? काहीच नाही. ज्ञानोबारांनी नुसता संकल्प सोडला, रेडा बोलायला लागला. भिंत चालायला लागली. काहीच करावं लागलं नाही. म्हणजे त्यांनी केलेला संकल्प, त्यांचा केलेला संकल्प देवाला पूर्ण करावा लागतो. माझा विचार काय चाललाय? सामान्य माणसाची इच्छा, सामान्य माणसाचे संकल्प आणि संतांचे संकल्प इच्छा पूर्ण होतात म्हणून त्यांना मागावं लागत नाही. आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, आपले संकल्प संपत नाहीत म्हणून आपल्याला मागावं लागतं. एक दुसरा विचार असा आहे महाराज, मागणीचा संबंध विचार करत असताना कसं आहे, आपण जर बारीक विचार जर केला ना, बरं का, जगामध्ये 3 वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे, एक वर्ग जो आधी काहीतरी घेतो आणि मग भरपूर देतो, तो परमात्मा. देसी तेव्हा घेची तेव्हा देसी ऐसा असती उधारे. काय राखू देवा तुझे प्रपनाचे द्वारे. देसी तेव्हा देसी ऐसा असती उधारे. काय राखू देवा तुझे प्रपनाचे द्वारे. देशी तेव्हा घेसी, पण एकदा द्यायला लागला. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं, तो परमात्मा कसा आहे? बाप देव उदार अपरिमितू, याचक स्वेच्छा सदो दितू. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सांगतात कसा आहे तो? देताना मग अपरिमितू, बर का, याचक स्वेच्छा सदो दितू. हे महत्वाचे बर का. याचक जे मागतो, जी इच्छा करतो आणि सदो दित, है की नाही? कसं आहे? असा तो परमात्मा आहे. असा तो परमात्मा आहे, देतो पण आधी काहीतरी घेतो, असा आहे. एक वर्ग असा आहे. दुसरा वर्ग आपला आहे, सामान्य माणसाचा. त्याचा हात कधीच असा नसतो, कायम असायचा. काही माणसं नको नको म्हणतात पण हात असाच असतो, बरं का. गुरुवारी आनंदाश्रम स्वामींचं एक वाक्य मारा. स्वामी असं म्हणायचे बरं का, न मागे त्याची रमा होय दासी. बरं का, काही मागायची गरज नाही. स्वामी महाराज म्हणायचे, ज्याचा असा हात झाला त्याची किंमत संपली. बरं का, मागायचंच नाही. गुरुवारी आता त्यांचं एक वाक्य सांगतो. आता हे फार म्हणजे न झेपणारे कोणाला माझ्या सहित अवघड आहे. तात्या म्हणायचे, खिशातला जोपर्यंत भाग शिल्लक आहे, खिशातला मी ठेवत नाही त्याच्या करता, खिशातला भाग शिल्लक आहे तोपर्यंत परमार्थाला सुरुवातच नाही. आता बाकीचा सगळा विचार सोडून द्या. किती अवघड आहे. काही लोकांचा हात कायम असा आहे, म्हणजे कायम असतात, कायम हात मागण्याकरता, जे काही देत नाहीत पण कायम मागत असतात. एकदाच हात त्यांचा असा असतो, दुसऱ्याला चुना देण्याकरता, म्हणजे मिळत ना आपल्याला कधी, बरं का. नाही तर काही नाही, मागत असतात. एक वर्ग कोणता आहे? जो आधी घेतो आणि मग देतो, तो देवाचा वर्ग. एक वर्ग आपला आहे, बरं का, तो सतत मागत असतो, देत काहीच नाही. तिसरा वर्ग संतांचा आहे, ते काहीच घेत नाहीत पण आपल्याला सर्वस्व देऊन टाकतात. संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान. हे दया पाहिजे ते आहे रे, हे दया पाहिजे ते आहे रे. भक्ती भक्ती भक्तांत साधी, भक्ती भक्ती भक्तांत साधी. दया पाहिजे नको आहे रे, हे दयाकडे नको आहे रे. दयाकडे नको आहे रे.
संत सज्जनी म्हणेल तुकाराम. विचार करता कधी बघा, विचार करा. समजा संतांनी असा विचार ठरवलाच, तुकोबारायसारखे नामदेव सारख्या संतांनी ठरवलं, मीटिंग धरली, बस म्हणजे इथून पुढं आमच्या अभंगावर कीर्तन तुम्ही करता, आमच्या होळीवर प्रवचन करतात, बर पुढच्याला काही माप नाही राहिलं आता है की नाही. मग इथून पुढं प्रत्येक पाकिटामागं 10% आम्हाला हिस्सा द्यावा लागल, तरच आमच्या अभंगावर कीर्तन करायची, तरच आमच्या होळीवर प्रवचन करायचे. असं जर नियम केला संतांनी तर जमत काय होईल? बरेचसे कीर्तन बंद होते मला वाटतं, बरं का. अवघड होईल ना? नाही महाराज, पण ते करत नाही, तुमच्याच करतायत. जसं लुटायचं तसं लुटा, बरं का. जे जया पाहिजे ते आहे रे, तुम्हाला मानलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे, तसं करायचं तसं करा. माझा विचार चालला आहे, एक वर्ग काहीच घेत नाही, सगळं सर्वस्व देऊन टाकतात संतांचा. एक वर्ग तुमचा आमचा आहे, जे देत काहीच नाही, पण काय घेतल्याशिवाय घेतच असतात. आणि एक वर्ग देवाचा आहे, जे आधी देतो मग देतो. मला सांगायचं काय, काहीतरी घेण्याकरता काहीतरी मागावं लागतं का? इच्छा संपत नाही, मग मागावं लागतं का नाही? मागावं लागतं. पण मग प्रश्न असा निर्माण होतं, माणसाची इच्छा संपत नाही तोपर्यंत त्याला मागावंच लागतं. मग माझं म्हणणं असं आहे, मागायचं ना मागावं, काहीच हरकत नाही, पण मागताना एकदा तरी असं काही मागावं की पुन्हा कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये. एकदाच मागायचं, एकदाच असं मागायचं. बघा, प्रसिद्ध उदाहरण आहे भागवतात आलेलं, आपण नेहमी ऐकतात. भगवंताचे अनेक अवतारचं चिंतन आहे, बरं का. पण भगवान परमात्म्याने प्रल्हादाकरता जो अवतार घेतला, हिरण्यकश्यपूचा अवतार घेतला, भगवान परमात्म्याने प्रल्हादाला त्रास झाला, सगळं झालं, हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला समोर उभं केलं. काय रे म्हणले, तुला किती सांगितलं नाव घेऊ नको, पण तू काय ऐकायला तयार नाही. असा तू परमात्म्याचे एवढं तू प्रेम करतो, भक्ती करतो, बरं का. आणि अशा सांगत असताना तुला सांगितलं ऐकत नाही, एवढं जर तुला देवाच्या बद्दल आहे तर तो परमात्मा नेमका राहतो कुठं सांग मला. आता देव तिथं होते, बरं का. कायम भगवानचा भक्ताच्या मागच असतो, बरं का. मागे पुढे उभा राहे सांभाळित, किंवा तुकोबारायांची सांगतात, क्षणक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपला. परमात्मा सतत असतो, बरं का. ये मार्गीचे संरक्षण स्वये चक्रपाणी करिता, ज्ञानोबारायण सांगतात, बरं का. प्रत्येक क्षणाला तो माग पुढे असतोच, देव तिथंच होते. आता प्रल्हाद कुठं सांगल आणि मला कुठं जावं लागल सांगता येत नाही, असं होत होतं. गंमत अशी झाली, त्यांनी विचारलं इथं आहे का तिथं आहे का, असं विचारता विचारता त्यांनी विचारलं सगळीकडे आहे बाबा तो, सगळीकडे. हो म्हणले. समोरच्या खांबात आहे का? देव लगेच त्या खांबात जाऊन बसलेच, बरं का. बसले आणि त्यांनी सांगितलं आहे ना. ती हिरण्यकश्यपू गदा घेतली, तार 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 तिथं गेला, जे प्रहार केला, मोठा आवाज झाला, वीज कडकडल्यासारखा आवाज झाला, आणि परमात्मा त्या खांबातून बाहेर पडले. हा प्रसंग जिथं घडला ना, ते मंदिर अजून एक पेशावरला, पाकिस्तानमध्ये ते आता, पण तो खांब तसाच आहे ना अजून, बरं का. जमिनीवर एक टेकलेला नाही आणि वरती पण टेकलेला नाही, मोकळा आधार तरी खांबे दगडाचा निम्मा फुटलेला आहे अजून, तसाच दगडाचा खांबे, बरं का. ते मंदिर, त्याच्यातून परमात्मा बाहेर आले ना, बाहेर आले ते रूप असं 11 विकळा नरसिंहाचं रूप घेतलेलं. आणि मग हिरण्यकश्यपाला खेळायला सुरुवात केली. कसं? जशी मांजर उंदराला खेळवते ना, कशी खेळवती. मांजर हार घेते आणि उंदर पेड्याचा बॉक्स घेतो आणि दोघं एकमेकाची, या ना आपण जरा सत्कार करू, पहिला दिवस आहे सप्त्याचा, असं करतात का? नाही महाराज. मग जशी मांजर उंदराला खेळवती ना तसं खेळवलं, कारण संध्याकाळ होऊन द्यायची होती ना. संध्याकाळ झाली की त्याला पकडलं, उमऱ्यात येऊन बसले, मांडीवरती घेतलं आणि सांगितलं, हिरण्यकश्यप ऐक, बघ तुझे सगळे वर आहे ते पूर्ण झाले का नाही, मग विचार कर. तसं तर मला काही घेणं देणंच नव्हतं. म्हणजे माझ्या मनात आलं असतं तुझा पहिल्याच प्रल्हादाला त्रास दिला ना, त्याच वेळेस तुला मारून टाकलं असतं, पण नाही मारलं. कारण का? मला माझ्या भक्ताचं महत्व वाढवायचं होतं, त्याच्याकरता नाही तुला मारलं. चल म्हणले, आता बघ, रात्री नाही, दिवसा नाही, संध्याकाळी, माणूस नाही, देव नाही, पशु नाही, राक्षस नाही, कुणीच नाही, असा नरसिंह, आकाशात नाही, जमिनीवर नाही, पाण्यात नाही, हवेत नाही, मध्ये उमऱ्यावर, बरं का. शस्त्र नाही, अस्त्र नाही, नखाने तुला फाडणारे. बर, असं सगळं सांगितलं. झालं का पूर्ण? आता मारायला तयार होईल. आणि असे टार 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 पोट फाडलं, आतडी बाहेर काढली, गळ्यात टाकली, रक्त अंगाला माखायला सुरुवात केली आणि सगळा अग्नी तोंडातून बाहेर पडतोय का अशी अवस्था झाली. त्रिभुवनाचा नाश होण्याची वेळ आली. परमात्म्याला राग आलेला होता. कसं आहे महाराज, देव सगळं सहन करतो. एक वेळ त्याला दिलेल्या शिवे पण सहन करतो. मी एक वेळ म्हटलं
नाही तर लोक म्हणते महाराजांनी सांगितलं शिव्या द्या चला. एक वेळ त्यांनी आपण दिलेल्या शिवाय तो सहन करतो, त्रास सहन करतो, पण भक्ताला संतांना झालेला त्रास मात्र सहन करत नाही. सात गोविंदा नाही गाठ सगळं केलेलं पण देवाचा राग काही शांत होईना. काय करावं. इंद्र धूर्त, इंद्र ब्रह्मदेव वगैरे याला म्हणलं देवाला शांत जर केलं नाही ना त्रिभुवनाचा नाश होणार. मग काय करायचं? इंद्र म्हणला काय करायचं? ब्रह्मदेव म्हणले अरे सांग ना उपाय सांग. इंद्र म्हणला एक उपाय आहे. एक उपाय म्हणले काय? कोणी कसाही असू द्या, किती रागीट असू द्या, कसाही असू द्या, त्याला जर शांत करायचं असेल काही नाही त्याच्या बायकोला उभं करा. कीर्तनातून उठून जातात काही जण. तिथं काय म्हणलं तिथं देवाचे शांत होईल, नक्की होईल म्हणले, काळजीच करू नका. चला म्हणले. मग सगळेजण इंद्र ब्रह्मदेव सगळे चंद्र अग्नी वरुण यम सगळे निघाले आणि देवी मातेकडे लक्ष्मी मातेकडे आले. लक्ष्मी मातेने पाहिलं, म्हणले हे तुम्ही मध्ये कस काय आलात माझ्याकडं? आत्ता अजून खूप अवकाश आहे नवरात्राला. आहे का नाही? अवकाश आहे मध्येच कस काय? म्हणले चैत्र आहे ना, चैत्र नवरात्र. नाही म्हणले अजून त्यालाही अवकाश आहे, मध्येच कस काय आले माझ्याकडं? आलो म्हणले आई. कशा करता? अहो आलो का? देवाने अवतार घेतला. लक्ष्मी माता लागली हसायला. नवीन सांगत चाला म्हणजे त्यात काय नवं, त्याला काय उद्योग काय दुसरा? भक्तांनी हाक मारावी त्याने अवतार घ्यावा, भक्तांनी हाक मारावी त्याने अवतार घ्यावा. त्याला काय काम काय दुसरं? उठलं की अवतार, उठलं की अवतार. आता ते लक्ष्मी मातेला काय किंमत आहे का त्याची? अवतार, त्याला कामच नाही दुसरं. अहो म्हणले आई बरोबर आहे, पण आजचं जरा अवतार वेगळा आहे. म्हणजे मग तुम्हाला यावं लागेल. कशा करता? तुम्ही आले की ते शांत होतील असं म्हणले. हो काही नाही, तुम्ही चला आरतीचं ताट घ्या, आरती करा आणि देवाला शांत करा. इंद्रा तुला कळतं का? म्हणले काय? मी असताना आरतीच्या ताटाची गरज काय? म्हणले का मी नुसतं उभा राहावं न करावं, परमात्मा माझ्या माग येतो. म्हणजे ही परंपरा तेव्हाची. येत असतो म्हणले, तर काय घाबरायचं कारण आहे, येत असतो म्हणले. नक्की? म्हणले की. इंद्र म्हणला बघा एक अजिबात ह्याच्यावर विश्वास ठेवू नका, हे कधी पाठिंबा काढून घेतील आणि 2.5 वर्ष सरकार कसं कोसळल. नको म्हणले. मग काय करा? आपलं 1 किलोमीटर लांब उभं राहा बरं का. आरतीचं ताट असू द्या, जर मध्येच या सटकल्या तर आपल्याला पाळता आलं पाहिजे, नाही तर आपण मध्येच सापडायचो बरं का. मग लक्ष्मी माता त्या कमानीपाशी आणि देव इकडे स्टेज पाशी. चला म्हणले तुम्ही, आम्ही आहोत मागं बरं का, आम्ही सांभाळतो मागचं. ती लक्ष्मी माता निघाल्या आणि त्यांनी लांबून जेव्हा देवाचं ते अवतार पाहिला, कशाला थांबताय त्या, जे माग वळाल्या धूम ठोकली महाराज, माग बघायला तयार नाही. इंद्र म्हणला आई साहेब अहो तुम्ही तर म्हटल्या होत्या ना आरतीची ताटाची गरज नाही, तुम्ही काय करता? म्हणल्या थांबा ना, चला ना. नाही बाबा म्हणले का? असलं रूप मी पहिल्यांदाच पाहते. आपली ताकद नाही म्हणले, ते तुम्ही आणि ते रूप आणि ते आकार बघून घ्या. आपल्याला यायचं नाही. माणसाने कमीत कमी वर्षातून एकदा असं रूप घेत जावं, म्हणजे कार्तिकी वारीला येता येतो. घेत जावं म्हणजे जमतं तसं बरं का. ते अवतार घेतलं, ते पळून गेले लक्ष्मी माता. नको बाबा. इंद्र म्हणला आता काय करायचं? इंद्र म्हणला एक उपाय आहे, शेवटचा उपाय. म्हणजे काय? ज्याच्या करता अवतार घेतला त्याला समर्थ करा. इंद्र तेवढ्या धुरतच, आपल्याला ते झालं तर त्याला होईल बरं का, त्याला उभं करा. प्रल्हादाला म्हणले जा रे. प्रल्हाद म्हणला मी जातो की. देव भक्त कशाला घाबरतात का? भक्त धीटच असतात. जातो म्हणजे. प्रल्हाद पळत गेले, देवाच्या समोर उभे राहून हात जोडले. जेव्हा प्रल्हादाला देवाने पाहिलं डोळे उघडून, जे उचलून घेतलं आणि चाटायला सुरुवात केली आणि डोळ्यातून अश्रूची धार लागली. प्रल्हादा किती सहन केलं माझ्या करता? बोल.
काय करू म्हणजे? उचलून घेतला कडेवरी भक्त सुखी निवाला भक्त सुखी निवाला भक्त सुखी निवाला उचलून घेतला कडेवरी भक्त सुखी निवाला, भक्त सुखी निवाला, भक्त सुखी निवाला. नाम प्रल्हाद पुजारी तया सोडवी नरहरी नाम प्रल्हाद पुजारी तया सोडवी नरहरी. घेतला कडेवरी भक्त सुखी निवाला भक्त सुखी निवाला भक्त सुखी निवाला ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलंय, उचलून घेतला कडेवरी भक्ती सखे निवाला. बर का त्याला उचलून घेतलून चाटायला सुरू बोल म्हणले प्रल्हादा, किती त्रास सहन केला माझ्या करता, किती कष्ट घेतले, बास म्हणले आता सगळं संपलं, आता माग, तुला काय पाहिजे ते मी देईन, तू फक्त माग. प्रल्हादाने डोळ्यात सांगितलं, म्हणले देवा अरे एवढं जर मागायचं होतं तर कशाला तुझी भक्ती करायची, नाही मागायचं म्हणले. असं नाही म्हणले, यस्य आशिष आशा असते न सवयी वरत्य भूमी वणिक. वणिक शब्द वापरलाय प्रल्हादाने तिथं. वणिक शब्दाचा अर्थ आहे व्यापार, व्यापारी. बरं का देवा, तू काहीतरी मग घे म्हणायचं आणि मी तुझ्याकडून काहीतरी घ्यायचं आणि मग तुझी भक्ती करायची, हे परमार्थात चालत नाही, हे व्यापारात चालतं. बरं का, ते जमत नाही देवा, हे जमत नाही, ते मला शिकू नको म्हणले. माझी इच्छा आहे तुला काहीतरी द्यायचंय, तू माग मी देईन. म्हणले मला मागायचं नाही, असं करू नको म्हणले, माग. ठीक आहे म्हणले देवा, तो काय ऐकत नाही ना, मी मागतो म्हणले, माझी एकच इच्छा आहे. बोल म्हणले काय करू सांग, तुला जे पाहिजे ते मी पूर्ण करतो. देवा नक्की म्हणले नक्की, माग. देवा माझ्या मनात एकच इच्छा आहे. अरे बोल ना म्हणले, एकच इच्छा आहे माझ्या मनात, एकच इच्छा आहे ती एवढीच आहे की इथून पुढे माझ्या मनात एकही इच्छा निर्माण होऊ नये. दुर्बुद्धी ते मना सदा लुप्तो नारायणा, सदा लुप्तो नारायणा, सदा लुप्तो नारायणा. दुर्बुद्धी ते मनात कदा नुपजो नारायण आहे. गंमत सांगतात, आठवत प्रमाण दिलं म्हणून. नामदेवराय सांगतात दुर्बुद्धी ते त्यांना दुर्बुद्धी येऊ नये, पण ज्ञानोबरांचं चिंतन वेगळे. बरं का, दुर्बुद्धी येऊ नये हे जसं आहे ना, पण ज्ञानोबराय सांगतात सद्बुद्धी निर्माण होणं सुद्धा सोपं नाही. बरं का, ज्ञानोबरांची ओवी आहे. ज्ञानोबराय सांगतात हे अपेक्षित विचार शुरी. बरं का, पार्था भवता परी हे अपेक्षित विचार शुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. बरं का, ज्ञानोबराय सांगतात सद्बुद्धी निर्माण होणं हे सुद्धा कोणाचं काम नाही, अपेक्षित विचार शूर म्हटले त्याला. ज्ञानोबराय सांगतात तो विचार शूर आहे. सद्बुद्धी निर्माण होणं आणि दुर्बुद्धी न होणं याला सुद्धा विचार शूर लागतात. बरं का, आणि त्याला प्रल्हाद नाही देवा मला काहीच मागायचं नाही, मग माझी इच्छा नाही, माझी एवढीच इच्छा आहे. काय मागितलं, काहीच नाही मागितलं. म्हणजे संत महात्मे सांगतात काहीतरी असं मागावं की आता पुन्हा कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये. प्रश्न असा आहे, मग आपल्या इच्छा काही संपत नाही, पण मागावं लागतं. हे कळत नाही.
मग हे कळण्याकरता विवेक लागतो. तुकोबारांनी हाच विवेक या अभंगात 2 प्रकारचा सांगितलेला आहे. बघा, पहिल्या चरणात तुका भगवंताचा विवेक सांगत असताना सुख आणि दुःखाचा विवेक सांगितला आणि शेवटच्या चरणात नित्य आणि अनित्याचा विवेक सांगितला. 2 प्रकारचा विवेक सांगितला. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची अपेक्षा काय आहे? सुख दुःखाच्या पुढे असलेला जो आनंद आहे तो आनंद आम्हाला मिळावा. काय महाराज? सुख आणि आनंद ह्या गोष्टी 2 वेगळ्या आहेत. पण आपण सुखालाच आनंद समजतो, आनंदाला सुख समजतो. पण तसं नाही. सुख वेगळे आणि आनंद वेगळा आहे. 2 गोष्टी सांगतो. आनंदाचा आणि सुखाचा शब्दाचा विचार जर केला तर सुखाला विरोधी शब्द आहे दुःख, पण आनंदाला अजून तरी विरोधी शब्द नाही. म्हणजे ज्याला विरोध असतो त्याला म्हणतात सुख आणि ज्याला कशाचाच विरोध नाही त्याला म्हणतात आनंद. एक. दुसरं असं आहे, जिथं जिथं संसाराचा संबंध आला तिथं तिथं वर्ण सुखाचा शब्द घातला आणि जिथं जिथं परमार्थाचं चिंतन आलं तिथं मात्र आनंद आला. बघा तुम्ही, आपण जेव्हा पंढरपूरला जातो त्रास होतो. माणसं पहिल्यांदा जो येतो ना दिंडीमध्ये त्याला बघा, मग त्याला इतका त्रास होता, पायाला गोळे येतात, चप्पल चावती, कशी चावती माहित नाही पण चावती बरं का, चप्पल चावती, पायाला फोड येतात, गोळे येतात, त्रास होतात, सगळं होतं. पण कुठपर्यंत त्रास होतो हा? जोपर्यंत पंढरपूरला जात नाही. तुम्ही बघा, जो मनुष्य एकही दिवस खाली बसत नाही, वाहनात बसत नाही, भजनाच्या बरोबर चालतो, मागं पुढं राहत नाही, असा माणसाला ज्या त्रास झालेला आहे तो जेव्हा पंढरपूरला जातो चंद्रभागेत पहिला पाय ठेवतो. बघा तुम्ही अनुभव घ्या. मग काय होतं? पहिला पाय चंद्रभागेत गेल्या ठेवला असा काही शॉक बसतो, करंट बसतो. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळे केसाचे उभे राहतात आणि मग तो म्हणतो भाग गेला, शेणा गेला, अवघा झाला. तिथं सुख का नाही म्हणत? तिथं आनंद शब्द आपोआप येतो महाराज. पण जाऊ द्या, व्यवहारातलं विचारतो तुम्हाला. 2 माणसं एकमेकाला भेटतात तेव्हा माणसं कसं विचारतात? कसं काय संसार सुखाचा चाललाय का? तिथं का आनंद येतच नाही महाराज, येणारच नाही तोंडात शब्द, कधीच नाही येणार. आणि तेच आपण वारी करून आलो, माणसं म्हणतात कशी आनंदात झाली का वारी? तिथं सुख येणारच नाही, येऊच शकत नाही. हे देवाने संतांनी घातलेले शब्द आहेत ना. बघा, म्हणजे आनंद वेगळा आहे आणि सुख वेगळं आहे. आणखीन गंमत सांगतो. निळोबाऱ्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? पुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुले प्रेक्षीण. विषय सुख बाई बापुले हे दसऱ्याची वैकुंठ आनंद तो कोण? विषय सुखबाई बापुडे तीक्षण. काय आनंद आहे? वेगळाच आहे महाराज हा आनंद. मग हा आनंद परमार्थामध्ये आहे, दुसरीकडे आनंद पाहायला सापडत नाही. ती म्हणाले, महाराज तुम्ही जे बोलता प्रत्येक माणसाला आनंद पाहिजे, सुख दुःखाच्या पलीकडे गेलेला आनंद पाहिजे. आणि हा आनंद जर पाहिजे असेल, आनंद जर पाहिजे असेल तर माणसाच्या जीवनामध्ये तो आनंद प्राप्त करण्याकरता त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी पाहिजेत. मान्य आम्हाला, पण ऐका म्हणले महाराज, आम्हाला हे पटत नाही. आम्ही पारायण करतो, ज्ञानेश्वरी आम्ही पण वाचतो, गाथेचं पारायण आम्ही पण करतो. त्याचा विचार जर पाहिला तर माणसाच्या जीवनात जे सुख दुःख प्राप्त होतं, माणसाच्या जीवनात जो आनंद प्राप्त होतो, त्याला जर काही कारण असेल तर एकमेव कारण आहे त्याचं कर्म. बर का, दुसरं काहीच नाही. आगा कर्मे जय ओढावे, तहे ते सुख दुःखे फळावे, तया ते है की नाही, भोगावया यावे देहा एका. माणसाला हे सुख दुःख जे भोगावं लागतं त्याचं एकमेव कारण काय असेल तर त्याचं कर्म आहे. कर्म ठरले ना तेवढंच भोगावं लागतं. आणि तुम्ही काय सांगता आम्हाला पटत नाही. बर का, कसं पटत नाही? जे कर्मात आहे ते ठरलेलं आहे, ते भोगावंच लागतं. कसंही करा, काही प्रयत्न करा, हे टाळता येत नाही महाराज. बघा, माणसाच्या जीवनात हे ठरलेलं आहे, कर्माने जे सांगितले ते टाळता येत नाही. कितीही प्रयत्न करा माणसाला बदलता येत नाही.
ठरलेलं आहे, निश्चय. तुम्हाला व्यवहारातलं एक उदाहरण देतो बघा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे सुख दुःख भोगावं लागतं, कर्माने भोगावं लागतं. ते भोगावं लागत असताना कसं भोगावं लागतं? जर आपल्या जीवनामध्ये कर्म तसं असेल तर ते ठरलेलं आहे बरं का. कसं आहे, व्यवहारात पूर्वीचा काळ, जुना काळ आठवा. जुन्या काळामध्ये गॅस सिलेंडर असायचं, ते लवकर मिळत नव्हती टाकी, मग ते काय एकाच टाकीवर भागायचं. जुने लोक जुन्या काळात काय करायचे, टाकी आणली आणि त्याला जोडली की लगेच जोडल्याची तारीख लिहिली जायची. का कळायला पाहिजे ना, महिना संपत आला, ते म्हणायचे महिना परत आलाय बरं का, जरा जपून वापरा, कारण टाकी लवकर मिळत नव्हत्या त्या काळात बरं का. मग ते महिना संपत आलेला कळावा म्हणून त्याच्यावर टाकी तारीख लिहिली जायची ना. पण ऐका, काही टाकी घ्यायची आणि जोडायची, वापरच नाही ना. हा सप्ताह तो सप्ताह, आता पारगाव सारखं तर अवघड आहे, काही नाही, सारखे सप्ताह बंदच नाही. मग कसं काय टाकी संपायची? संपणारच नाही. आणि काहींच्याकडे महाराज रीग लागते पाहुण्यांची. हा गेला की तो पाहुणा, हे गेलं की ते गेलं की हे. त्यांची टाकी 15 दिवस पण टिकत नाही. 15 दिवसाला टाकी बदलावी लागते. काहींचे 6-6 महिने बदलावीच लागत नाही. घरीच नाही म्हणलं काय करते बरं का. तर जसं आहे ना, का संपली? पाहुणे घरात जास्त आले, वापर वाढला की टाकी संपली. महिना पण संपत नाही. आणि काहींचा वापर नसल्यामुळे ती 6-6 महिने चालते. हे जसं आहे ना, ती जशी व्यवहाराची टाकी ना, ही सुद्धा टाकीची, शरीर टाकीचे ना. तुम्ही बघा, त्या टाकीवरती जोडल्याची तारीख आहे, कधी जोडलं ते लिहिलेलं आहे, पण संपण्याची तारीख कोण लिहित होता का? नाही ना, भरोसाच नाही कधी उडेल. तसं ही टाकी जन्माचे दाखले सगळ्यांचे, कोणाचं नाही असं, सगळ्यांचं आहे. पण असं एक तरी दाखवा की सांगितलं आपण मृत्यूचा दाखला आधीच काढून ठेवला. जमतंय का? नाही महाराज, कारण भरोसाच नाही ना कधी उडेल, है की नाही? भरोसाच नाही. का? त्या टाकीमध्ये पाहुणे आले की ती लवकर संपती, नाही आले तर संपत नाही. तसं ह्या टाकीमध्ये कर्म नीट नाही केलं आणि काम क्रोधादी विकाराचे पाहुणे आले, ही टाकी कधी उडल पत्ता लागत नाही बरं का. आणि काही टाकी 1400 वर्ष पण टिकल्या, त्याचं काय सांगता येत नाही. असे म्हणजे कर्म जसं असेल तसं ते भोगावंच लागतं महाराज, ते टाळता येत नाही, कितीही प्रयत्न करा बरं का. जाऊ द्या आपलं. मला सांगा, रामायणाचा विचार करा, आता सगळंच माहितीचे प्रसिद्ध आहे ना. दशरथाच्या कर्मामध्ये मुलाचं सुख नव्हतं, ते नव्हतंच मा, सगळं प्रसिद्ध आहे. रामायण सगळं सांगायचं नाही. काय कमी होतं दशरथाकडं? सत्ता होती, संपत्ती होती, ज्ञान होतं, मान होतं, बल, एवढं बल होतं की देवाला मदत करायला वरती लढायला जायची, है की नाही? एवढं सगळं होतं. पण पुत्रहीन सेम राज्यम सर्वं दुःखाय कल्पते, सगळं असून सुद्धा कर्मात मुलाचं सुख नाही. तिकडून शाप दिला त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला, तुला असंच मुलांच्या योगात तरफडून मारावं लागेल. तो म्हणला बरं झालं, शाप ज्या अर्थी झाला त्या अर्थी मुलं तर व्हावे लागतील ना, म्हणजे मुलं होणार एवढं कळलं बरं का. मग बरं वाटलं. मग आला, मग आपल्या कुलगुरूंना विचारलं, रामायणातल्या अन्न वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. त्यांचे कुलगुरू कोण? वशिष्ठ मुनी. पण बघा ना तुम्ही, प्रभू रामचंद्राचा अवतार 40व्या पिढीत झालाय, पण पहिल्या पिढीपासून 40 नाही, लवकुशाच्या पिढी नंतरही होती वशिष्ठ. बदललेच नाही महाराज, 41-42 पिढ्या बरं का. गुरु तेच बरं का, वशिष्ठ. चला ते झालं. मग वशिष्ठाकडे गेले, म्हणले काय? मग असं झाले. म्हणलं पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागल. केला बा यज्ञ केला, ती यज्ञ देवता प्रसन्न झाली, खीर आली, सगळ्यांना दिली, वाटली, मुलंही झाली. आता तर सुख मिळावं ना, मुलाचं सुख नाही ना. लगेच वशिष्ठ आली, म्हणले काय? गुरुकुलात टाकावं लागेल, कारण ते गुरुकुल काय आजच्या सारखं नाही, महिन्याला सुट्टी, 6-6 महिन्याला घरी, तसलं नाही महाराज. एकदा का त्या गुरुकुलात टाकलं की 12 वर्ष मुलांनी आई वडिलांचं तोंड पाहायचं नाही आणि आई वडिलांनी मुलाचं तोंड पाहायचं नाही. मोबाईल तर काही संबंधच नाही बरं का. गेलं की गेला, 12 वर्ष पुन्हा पत्ता नाही. 12 वर्षांनी आले. आता मिळालं सुख की विश्वामित्र हजर. म्हणजे यज्ञ करायचा आहे, मग काय न्यायचं म्हणजे तुमचे मुलं नाही म्हणतात तर शाप द्यावा, खावा लागत. म्हणजे घेऊन जा बाबा, काय करा. विश्वामित्राने नेलं आणि एक बरं झालं, यज्ञाला गेले, लग्न करूनच माघारी आले.
असं पाहिजे. नाही जाऊ दे बरं का, यज्ञाला गेलं येताना लग्न करूनच आलं पाहिजे बरं का. यज्ञाचं सांगतो मी, सप्त्याचं नाही सांगत बरं का. गेले तिकडं मग यज्ञाला गेले, लग्न करून आले, एकाचं नाही चौघांची झाली. बरं झालं म्हणला, इथं 45 झाली तरी व्हायना, इथं 4 जणांची लग्न झाली. माझ्या डोक्याचा शीन गेला म्हणली. दशकाला बरं वाटलं, चला म्हणला आता तरी सुख मिळालं ना. नाही महाराज, काय झालं त्या दशरथाने कुठं पाहिलं आणि कसं पाहिलं काय माहित. एकच केस पांढरा झालता दशरथाचा त्या काळातल्या म्हणतात. एकच केस पांढरा झालता. तो म्हणला बास, आता सगळं मुलाच्या ताब्यात देऊन टाकायचं. इथं सगळे केस पांढरे झाले, डबल काळे करतात, पण संसार काही सोडायला तयार नाही बरं का. नाही म्हणले आपल्याला आता संसारात राहायचं नाही, मुलाच्या ताब्यात द्यायचं. वशिष्ठाने बोलून घेतो म्हणजे इकडे म्हणलं काय, मुलाच्या ताब्यात देतं, राज्याभिषेक रामाला करायचा. वशिष्ठाने खरं तर म्हणायला पाहिजे होतं करून टाकू, रात्र असू नाही तर पहाट असू, करायला काय हरकत आहे. केलं असतं, त्यांनी केलं असतं तिथं आम्हाला बरं झालं असतं ना, म्हणता आलं असतं. तिथं रामाचा अभिषेक रात्री झाला, आम्ही पहाटे घेतला तर तुमचं काय झालं म्हणता आलं असतं. पण नाही ना, वशिष्ठ म्हणले नाही, आज मुहूर्त नाही. खरं सांगू का तुम्हाला, शास्त्राचं वचन आहे शुभस्य शीघ्रम, चांगल्या गोष्टी लगेच केल्या पाहिजेत. ज्ञानेश्वरी वाचाय वाटले ना, लगेच वाचली पाहिजे. लगेच दुधाचं पारायणाला बसावं, गाता वाचा लगेच बसावं. पण माणसं तसं करत नाहीत महाराज. चांगल्या गोष्टी उद्यावर ढकलतात. त्याला म्हणायचं वारीला येतो का, बघू पुढच्या वर्षी. आणखीन एक सांगतो, लोकांची गंमत फार गमतीशीर. देवाने कुठं बोलवलंय आम्हाला, देव बोलवल्यावर तुम्ही राहताल का. देवाने कुठं बोलवलंय, बघू देव कधी बोलवतं तेव्हा येऊ, असंही ना महाराज. माणसं म्हणतात चांगल्या गोष्टी देवाकडे ढकलतात, आणि तंबाखू खायची म्हटल्यावर मग कुठं विचारताय, लगेच चुना कुठे मागतात घेतात. चांगल्या गोष्टी माणसाने लगेच केल्या पाहिजेत, आणि वाईट गोष्टी उद्यावर ढकलल्या पाहिजेत. तसं वचन आहे शास्त्राचं शुभस्य शीघ्रम. पण वशिष्ठ म्हणले आज नको, उद्या बघू. काय झालं, रात्रीतून राजकारण बदललं. रात्रीतून राजकारण बदलायला तिथं सुरू झालं, ते आज नाही बघा, तिथून बदलायला आलं. रात्रीतून पालटते सगळं आजकाल बरं का. झालं, बदललं महाराज, झालं. ज्या दिवशी प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक होणार होता त्या दिवशी रामाला कुठं जावं लागलं, वनवासाला. म्हणजे दशरथाच्या कर्मामध्ये मुलांचं सुख नव्हतं, ते नव्हतंच. कितीही प्रयत्न केला म्हणून माऊलींना म्हणावं लागलं, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण जय पावला, कर्मे रावण जय पावला, वियोग घडला सीता देवी गवारा सादर, परेश गवारा वियोग घडला, सीता देवी पर्यसी गवारा पर्यसी गवारा कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण जय पावला, वियोग घडला सीता देवी, श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण जय पावला, वियोग घडला सीता देवी. नाहीच महाराज. ज्ञानोबाऱ्यान तो अभंग सुंदर आहे. पर्यसे गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सागर, भिन्ने विद्येले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्र नयन. सगळं कर्माचंच वर्णन केलं ज्ञानोबाऱ्याने बघा. नाही ते नाहीच म्हणजे कर्मामध्ये नाही ना तेच करावं लागतं. मग कर्म सांगाल तेच भोगावं लागतंय. आणि मग असं असताना महाराज कसं जमायचं, तुकोबाऱ्याने सांगितलं बरोबर आहे. माणसाच्या जीवनात कर्माच्याच योगाने सुख दुःख भोगावं लागतं. माणसाच्या जीवनात येणार हे कर्माच्याच प्रसंगाने येत असतं, ते आम्हाला सुद्धा मान्य आहे. पण ऐका म्हणले बघा, माणसाच्या जीवनात जे कर्म तयार होतं आणि कर्माच्या योगांचे पाप पुण्य होतं, ते खरं जरी असलं
तरी ऐका, हे कर्म कसं आहे आणि कर्माने तयार होणारं पाप पुण्य कसं आहे त्याचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. ते वर्म आम्हाला कळाले. काय वर्म आहे? दोन्हीही संपणार आहे, दोन्हीही नाशिवंत आहे. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हाला. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हाला. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हाला. त्याच्यापासून होणार पाप पुण्य याचं वर्म आम्हाला कळालं. बघा, तुकोबरांना कशाचं वर्म कळालं नाही हो, सगळ्याचं वर्म कळालं. ज्ञानाचं वर्म कळालं, भक्तीचं वर्म कळालं, कर्माचं वर्म कळालं. हे सगळं प्रत्येक गोष्टीचं नाही वर्माचं ही वर्म तुकोबरांना कळालं. वर्म ते एक आहे प्रत्येक गोष्टीचं वर्म आम्हाला कळालं. तसं कर्माचे वर्म आम्हाला कळाले. कर्म एवढं सोपं नाही महाराज सांगतात. कर्म फार कठीण. खरं तर कर्म माणसाला टाळताच येत नाही. ज्ञानोबऱ्यांची भाषा आहे. म्हणून हे संगो जवळ प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा ऐसी आई करू म्हणती तयांचा आग्रहाची उरे. जमतच नाही बरं का. परिसवा सव्यसाची मूर्ती लाहुनी देहाची खंती करीती ते कर्माची ते गावंडी आहे. ज्ञानोबा सांगतात जन्माला आला कर्म शक्यच नाही. कर्म टाळताच येत नाही. मग हे कर्माचं वर्म सगळ्यांना कळू शकत नाही. कर्म फार कठीण आहे बरं का. कर्म धर्म नवते सांग फार कठीण आहे. कोणतं कर्म केल्यानंतर काय होईल समजतच नाही. तुम्हाला एक दोन दृष्टांत देतो बघा. एक शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात उदाहरण देताना. बघा तुम्ही, आपण पूजेला बसतो. पूजेला बसल्याच्या नंतर ते काका सांगतात तीनदा पाणी प्या, एकदा पाणी सोडा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः म्हणतात ना ते. आज पूर्ण पाठ नाही. तीनदा प्यायचं नाही तर सोडायचं. आता ऐका शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय सांगतात. कर्मी आचमन करावे, ते तमाश मात्र जळ घ्यावे, न्यून अधिकत्वासवे पावे, दोष सुरापान. बरं का. एकनाथ महाराज सांगतात ते पाणी, आता काही काही ठिकाणी जर पळी मागितली ना ते कालवनाचीच पळी घेऊन येतात.
वा मग नाही तर चमचा आणतात, हे चमचे खूप झाले तसे बरं का. ते आणतात ती पळी सांगितली मग ते आणतात. पाणी किती घ्यावं, काही काही फुलपात्रच वाटतात हातावर. नाही महाराज, एकनाथ महाराज सांगतात तेच माश मात्र जळ घ्यावी. उडदाची डाळ, एक उडदाची डाळ भिजल एवढंच पाणी घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त पाणी झालं की दारू पिल्याचं पातक लागतं. अवघड आहे ना. आता ती डाळ काय चिटकून ठेवतात हाताला, काय कसं करावं लागेल, ती सतत कुठे घेतात ती, काय किती अवघड आहे. फार कठीण कर्म आहे महाराज बरं का. आणखीन एक सांगतो, आपल्याकडे संस्कृती अशी काय, शेंडी पाहिजे प्रत्येकाला, आहे की नाही, पाहिजे. कान कशा करतात ती द्या सोडून पाहिजे. आता हे शास्त्र सांगतं पाहिजे, पण कर्म का सांगतं ऐका. जिथं आपण आंघोळ करतो ना, त्या आंघोळावर जिथं दगडावर कशावर बसलो ना, आंघोळ करता करता अंगावर पाणी घेतलं उठलो, त्या शेंडीवरचा एक थेंब जर खाली पडला तर एक गाय मारल्याचं पातक लागतं. म्हणजे शेंडीवरून खाली पाणीच पडलं नाही पाहिजे त्या दगडावर, जर एक थेंब पडला तर एक गाय मारल्याचं पातक. काय किती कठीण कर्म आहे. मग सोपं शेंडीच ठेवायची नाही, कशाला कटकट डोक्याला किती ताक कोणी करावं, तुम्ही सांगितले काय अवघड आहे. म्हणून त्याच्याकरता आंघोळ झाली की लोक लगेच असं अंग पुसायचं बरं का, पडून द्यायचं नाही. इतकं कठीण, किती कर्म बारीक आहे, फार अवघड आहे महाराज, इतकं कठीण कर्म आहे. तुकोबरे सांगतात पुण्य करिता होय पाप, दुग्ध बाजूनी पोसिला साप, करोन्या गोरी जप दुःख विकत घेतले. फार कठीण कर्म आहे महाराज. मग कर्माचं वर्म आम्हाला कळालंय महाराज. फार कर्म, इतकं कर्म कठीण आहे. शेवटचं सांगतो ऐका, कर्म इतकं कठीण. प्रसिद्ध उदाहरण आहे, जाता जाता धावतं चिंतन सांगतो. कर्म एवढं कठीण आहे, ज्या इंद्रियाने कर्म केलं त्यालाच भोगावं लागतं बरं का. डोळ्याने केलं डोळ्यानेच भोगायचं, पायाने केलं पायानेच भोगायचं, हाताने केलं हातानेच भोगायचं. प्रसिद्ध उदाहरण आहे, सगळ्यांना माहिती आहे पण ऐकलंय सगळ्यांना. परत एकदा धावतं चिंतन सांगतो, माहित असलं तरी सांगतो. बघा, उन्हाळ्याचा महिना होता, वैशाख महिना होता. एक मनुष्य रस्त्याने निघाला. उन्हाळ्याचे दिवस 12 वाजलेले. आता मराठवाड्यातला भाग, जुना काळ, आताचा नाही सांगत, पण 30-35 वर्षापूर्वीचा. आता काय पाहिजे ते रस्त्याच्या कडेला मिळतं माणसाला बरं का. झालं, निघाला. दुपारची वेळ झाली, 12-1 वाजलेली. भूकही लागली आणि तहानही लागली. आजही मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी जर गेलं ना, आमराई खूप आहे, आंब्याची झाडं खूप आहेत तिकडे. तसं ते निघाला, एक आमराई दिसली. पण वैशाख महिना, चला म्हणला, चांगले पाड लागलेले आंबे होते त्याला. तो म्हणला काय भारी दिसतायत, एक 2-4 तोडले खाल्ले ना, तहानही जाईल ना भूकही जाईल. विचार गेला, तिथं गेला ना, असं हाताला येणाऱ्यासारखे पाड होते. गेला, हात लावला, नको म्हणला. आपण वारकरी, जुन्या काळातला वारकरी होता, असं दुसऱ्याचं न विचारता घेऊ नये वारकऱ्यांनी. नको म्हणला, जाऊ द्या. पुढं चालत राहिला. 2-4 पावलं पुढे गेला, पाहिलं तर एका झाडाखाली 5-6 पाड खाली पडलेले होते. तो म्हणला आपण तोडलेत का? नाही, खाली पडलेले. नाही, मी खाल्ले तरी वाया जाणार आहे. मी खाल्ले तर माझं तहानही भागन, भूकही भागन, मग खायला काय हरकत आहे. घेतले आणि खायला सुरुवात केली. त्या आमराईच्या मालकाने पाहिले. आता त्याला काय माहिती, एक पडलेले खातोय का तोडून खातोय, फक्त खातोय, आपल्या झाडाचे खातोय. राग आला, गेला, पकडलं, खाल्लं. आता हे जे वर्णन केलं ना, हे राजस्थानी मारवाडी भाषेत त्यांनी वर्णन केले बघा. ते म्हणतात, आंबो पडेसू देखो 2 जना. आंबा पडलेला पाहिलं 2 जणांनी. कुणी पाहिलं? डोळ्याने. आंबो पडेसू देखो 2 जना, देखेसू दवड्या नाही. ज्यांनी आंबा पाहिला ते आंबा घेण्याकरता पळाले का? नाही, दवड्या 2 जना. 2 जण पळाले. कोण? पाय बरं का. आंबा घेण्याकरता पळाले. दवड्यासो आंबो पायो नाही. जे आंबा घेण्याकरता पळाले त्यांना आंबा मिळाला नाही. आंबा मिळाला कोण? 2 जण. आंबो पायो 2 जना. कोणाला मिळाला? हाताला. आंबा मिळाला 2 जना बरं का. आंबो पायसो आंबो खायो नाही. ज्यांनी आंबा मिळाला, कोणाला मिळाला? हाताला. त्यांनी खाल्ला नाही. आंबो खायो 2 जना. असले तर वरचे खालचे दात बरं का. 2 दातांनी खाल्ला. आंबो खायो 2 जना. आंबो खायोसो रस चाख्यो नाही. ज्यांनी आंबा खाल्ला त्यांनी रस चाखला नाही. रस चाख्यो 1 जना. कुणी चाखला? जिभेने. रस कुणी चाखला? जिभेने. रस चाख्यो जो पकडी जा नाही. जिने रस चाखला तिला पकडलं नाही मालकाने. पकडी जा 2 जना. ह्या खांद्याला आणि त्या खांद्याला. कसं पकडतो आपण? जाऊ दे दुसऱ्याला मारताना. पकडी जो 2 जना. पकडी जा सुकुटी जा नाही. ज्याला पकडलं त्याला मारलं नाही. मग मारलं कोणाला? 2 गालात. कुटीच्या 2 जना. कोणाला मारलं? गालाला.
कुट्टीच्या रोया नाही. कोणाला मारलं? गालाला. ते रडले नाही. रडलो कोण? रोया दोजाना. कोण रडलं? पाहिलं कुणी? डोळ्यांनी. मग त्यांनाच रडावं लागलं. विठाल असं कर्म आहे महाराज, इतकं कठीण आहे. कुठं नादी लागतात त्या कर्माच्या? फार अवघड आहे. मग तुकोबारा सांगतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म. ते कर्म ही संपणार आहे आणि कर्मापासून होणार सगळं तयार होणार आहे, सगळं नष्ट होणार आहे. मग ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित जणी जगदिसी. अरे ते तरी काय महाराज, ब्रह्मादिक पदे तरी कर्मानेच तयार होतात, आहे की नाही? काशत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्म कर्मा. बर का, इंद्रादी पद ब्रह्मादी पद हे कर्मानेच तयार होतात आणि तेतम भक्त्वा सर्व लोकम विशालम. पुन्हा बर का, मग तया पुण्याची पावटी सरे सवे चिरपणाची गुटी उतरे. मग येऊ लागा ती माघारी मृत्यू तुका म्हणे जाते पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. म्हणजे स्वर्गातली पद ती सुद्धा ब्रह्मादिक पदे कर्माने तयार होतात आणि कर्माने जाणारी ती पद ती सुद्धा संपतात. म्हणजे माईक आहेत. मग त्याचा विचार करतात तर मृत्यू लोकातली तरी काय महाराज, ती सुद्धा तशीच पदार्थ आहेत. म्हणून तुकोबारा सांगतात ही काय, स्वर्गातली काय, सगळी पदार्थ मायेपासून तयार होणारे. एक व्यवहाराचं उदाहरण देतो तुम्हाला. मायेचा कारखाना आहे, एकच कारखाना आहे. ते कारखान्यातून वरची पण पद तयार होतात आणि खालची पण पद तयार होतात. कसं? आपल्याकडे साखर कारखाना आहे ना, साखर कारखाना एकच आहे, पण एकाच कारखान्यातून दोन पदार्थ तयार होतात. एक साखरेसारखा गोड आणि एक दुसरा मळीसारखा पदार्थ आहे की नाही? साखरेसारखा जो पदार्थ होतो ते मायेच्या वरचे पद आहेत. ब्रह्मादिक पद हे साखरेसारखी गोड आहेत आणि मृत्यू लोकातले सगळे मळीसारखे पदार्थ आहेत. पण कारखाना एकच आहे. मायेचा काय आणि साखरेचा काय, कारखाना एकच आहे. म्हणून महाराज सांगतात ही पद काय आणि ती पद काय, दोन्ही शेवटी एकच आहे. ती कशी आहे? एरती माई के दुकाने जगले, एरती माई के दुकाने जगले, ब्रह्मपदिक पदही नको आणि आम्हाला मृत्यू लोकातलंही पद नको. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. देवानेश्वर म्हणे तुकोबर आहे, तुम्हाला कुठलंच पद नको का? ते कर्माने तयार होतं आणि कर्मापासून तयार होतं ते सगळे नाशिवंत आहे, नष्ट होणार आहे. मग देवा आमची एकच प्रार्थना आहे, आमची एकच मागणी, जगात टिकणारा शाश्वत नित्य सत्य मुक्त बुद्ध फक्त तूच आहेस, तूच टिकणार आहे. आमचं मन आमची वृत्ती दुसरीकडे जाता कामा नये, तुझ्याच चरणावरची गस्ती राहिली पाहिजे. पण त्या कोणत्याच परमात्म्याजवळ त्याचं वर्णन महाराज अभंगात समाचाराला दृष्टे, समाचाराला दृष्टे, समाचाराला दृष्टे, भेटेवरी साधे. समाचाराला दृष्टे, समाचाराला दृष्टे, समाचाराला दृष्टे, भेटेवरी साधे.
परमात्मा आहे. म्हणून देवा आमची एकच प्रार्थना, एकच मागणी, तिथंच वृत्ती जावी. कुठं? समचरण दृष्टी विटे बरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आमचं मन तिथं गेलं पाहिजे, दुसरीकडे जाता कामा नाही. तो परमात्मा कसा आहे? समचरण. तो सगळ्या बाबतीत समय महाराज. तो हाताने समय, तो पायाने समय आणि तो डोळ्यानेही समय आहे. तो मे पुससी कैसा सम सर्वत्र समबुद्धी सरिसा. ज्ञानोबाने सांगितलं तो कसा परमात्मा आहे? सगळ्या बाबतीत सम आहे महाराज. बघा असा तो परमात्मा हाताने समय, तो सगळ्यांवर तो कृपा करतो. खटनट यारे शुद्ध होणे आधारे, मुळ पापी जैसे तैसे तरी कासे लावणिया. मागितलं दुसरं कसंही असू दे, सगळ्यांवर कृपा करतो. डोळे समय त्याचे कशा करता? त्याचं कारण असे समचरण दृष्टी. बघा त्याचे डोळे समय, तो सगळ्यांकडे समानतेने पाहतो महाराज. भारतात कधी समान नागरिक आहे येईल माहित नाही, पण त्याच्याकडे पहिल्यापासून का तो पाहतच नाही. माझ्याकडे येणारा गरीब आहे का श्रीमंत आहे, ज्ञानी का अज्ञानी आहे, माझ्याकडे येणारा पुरुष आहे का स्त्री आहे, त्याच्याकडे भेदच नाही. तो समान पाहतो महाराज, सगळ्यांकडे समानतेने पाहतो बरं का. त्याचे पाय समय. पाय सम कशा करतायत? त्यांनी सांगितलंय ते पाय याच्याकरता समान ठेवले आहेत. मी पंढरपूर सोडून कधीच कुठंच जाणार नाही हे सांगण्याकरता त्याचे पाय समान आहे. असा तो परमात्मा समचरण दृष्टी विटेवरे साजरी. तो कसा आहे महाराज? अत्यंत सुंदर आहे. भगवंता इतकं सुंदर जगात कुणीच नाही महाराज, इतका सुंदर आहे. एक उदाहरण देतो बघा कसा सुंदर आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रसिद्ध उदाहरण माहिती बरं का. ताजमहाल बांधला कोणाकरता? बांधला, जाऊ द्या बांधला, पण ऐका असं वर्णन आहे. एक दिवस ते बेगमजी निघाल्या, आग्र्याला चालल्या होत्या आणि रस्त्यामध्ये मथुरा लागलं. मथुरा लागतंच तिकडून, दिल्लीकडून इकडे जायचं असेल ना, मध्ये मथुरा लागतं, वृंदावन लागतं. निघाल्या तर तिथं सगळं देवाच जय जयकार. हे म्हणले कृष्ण कन्हैया लाल की राधे राधे. दुसरं काही विचारच नाही. ती म्हणाली त्या सैनिकांना, म्हणले कोणाचं जय जयकार करतात? म्हणले भगवान श्रीकृष्णाचा. का करतात? म्हणले करतात बा. त्यांना बोलून आणि इकडं आणलं. म्हणले का रे कोणाचं जय जयकार? म्हणले आमच्या परमात्म्याचा. परमात्मा? हो म्हणले. कसा आहे? काय म्हणले कसा आहे? त्याच्यासारखा देव नाही म्हणले. का? फार सुंदर आहे महाराज, इतका सुंदर आहे जगात त्याच्या इतकं सुंदर कोणी नाही बरं का. फार सुंदर आहे महाराज. भगवान शंकराला त्याचा मोह पडला म्हणून पाहण्याकरता तो इथं आला. खूप सुंदर आहे? हो म्हणले. बाजूला चल. बाजूला घेतलं, ते बुरखा काढला. आता बघ माझ्याकडं आणि सांग तो सुंदर आहे का मी सुंदर आहे? तर आता सांग. असं म्हणलं. ते म्हणाले असताना म्हणले आईसाहेब तुम्ही सुंदर, पण आमच्या देवाची सर तुम्हाला नखाची पण नाही. आता तर राग आला ना. म्हणजे असं इतकं सुंदर? ते म्हणले चला आपल्याला पाहायला जायचं. ते म्हणले बेगमजी आपलं चालचं आपल्याला आग्र्याला, बादशाह वाट पाहतोय आपली. नाही म्हणले मला पाहायला जायचं. चला म्हणले. आता सत्ता त्यांची. नेलं, उघडलं दार बरं का, उघडलं आणि देवाच्या समोर ती गेल्या आणि पाहिले या वेद लावी पाहिलं आणि ती बेगम पाहतच राहिल्या महाराज. 10 मिनिटं 15 मिनिटं पाहिलंच आणि डोळ्यातून आश्चर्याची धार लागली. अरे काय आपलं सौंदर्य, परमात्मा इतकं सुंदर कुणीच नाही महाराज. हे पटलं त्याला आणि म्हणले आता इथून जायचंच नाही. काय म्हणले काय चुकीचं आहे? चला हे म्हणले किती बा मला सांगायचं काय, इतका तो सुंदर आहे त्याचे सुंदरतेचं कोणाला स्वर येत नाही महाराज. असा तो समचरण दृष्टी विटेवरे साजरे. असं तो अतिशय सुंदर, अतिशय साजरा पांडुरंग कांती दिव्य तेज धडकती रत्न केळ राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा असलेला कसा आहे? सुंदर आहे. म्हणून काय करा, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आमचं मन, आमची वृत्ती तिथंच राहिली पाहिजे, दुसरीकडे जाता कामा नये. अशी तुकोबारायांनी देवाच्या चरणी प्रार्थना केली, मागणी केली. आणि असं मन, अशी वृत्ती आपली जर स्थिर राहावी वाटत असत, ज्यांचं मन, ज्यांची वृत्ती तिथे स्थिर राहिली, एकदा त्यांचं चिंतन करा.
सरते करी ही वचने तुझ्या कृपादाने बोलिलोती तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालो तराई पांडुरंगा झालेली सेवा परमात्मा पांडुरंग चरणी बाबी महाराज ज्योतिबा महाराज वल्लाही मातीच्या चरणी गुरुवर्य तात्या महाराज सद्गुरू आनंद आश्रम स्वामी महाराज श्री सुद्रिकेश्वर भगवान परमात्मा आणि त्याचबरोबर सद्गुरू जोग महाराजांची सेवा समर्पित करतो. जाता जाता एक विनंती अशी करतो, आता हे वर्ष फार महत्त्वाचं आहे, पर्व काळ आहे. या पर्व काळामध्ये श्री संत सावता महाराज, श्री संत नामदेव महाराज, त्यांचा परिवार, श्री संत जनाबाई महाराज, त्याचबरोबर श्री संत ज्ञानोबा राय, श्री संत जनार्दन महाराज, श्री संत नारायण महाराज, त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराज, अशा सगळ्या संतांचा उत्सव करायचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे आणि ते करण्याकरता आपण जिवंत आहोत. हे काही कमी आहे का? बरं का, आपल्याला पुढचा उत्सव काय माहीत नाही, आपल्याला मिळत नाही, माहीत नाही, म्हणून आपलं भाग्य आपल्याला करायला मिळतंय. म्हणून आपल्या परमभाग्याने आपल्या सर्वांच्या भाग्य उदयाला आलं म्हणा आणि सगळ्या संतांचा उत्सव साजरा होण्याकरता तालुक्यातल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन दिनांक 19 एप्रिल ते 26 एप्रिल आपल्याला हा भव्य दिव्य उत्सव श्रीगोंदा तालुका पंचक्रोशीच्या वतीने करायचा आहे. तो सप्ताह, त्या सप्ताहामध्ये भरपूर मोठमोठे महात्म्यांचे कीर्तन आहेत. श्री संत सावता महाराजांचं चरित्र तिथं सांगितलं जाणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी दररोज मोठमोठ्यांचे कीर्तन होऊन अन्नदान सगळं होणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये असे अनेक मोठे मोठे महात्मे येणार आहेत, ज्यांचं नाव सुद्धा आपण ऐकलं नाही, ते आपल्याला पाहायला मिळणार, त्यांचं चिंतन ऐकायला मिळणार. आणि त्याच्याकरता सगळ्यांनी आपल्या सहकार्य करावं. फार मोठा भव्य दिव्य तो सप्ताह होणार आहे आणि या सप्ताहाकरता आपल्याही गावाकडं एक दिवस येणार आहे. त्या पंक्तीचं काय म्हणा, काय असेल ते कमी समिती आपले सांगेल त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, कार्यक्रमाला उपस्थित राहावं. कारण असा सोहळा पुन्हा आपल्याला होणार नाही, म्हणून आपल्याला सहभागी व्हावं. तर आपल्या जसं सहकार्य करताना तसं करावं आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी तालुका पातळीच्या वतीने, समितीच्या वतीने सगळ्या विनंती करतो. झालेली सेवा पुन्हा भगवंताच्या मी समर्पित करून जाता जाता एक विनंती करतो, माणसाचा सध्याचा काळ कसाही असू द्या, पण 1 मिनिट संतांकरता देत जा, संतांचं नामस्मरण करत जा. कलियुग संतांचं आहे, त्याच्यामुळं याची सुरुवात आजपासून करा. पवित्र वातावरणात आपण बसलोय, पवित्र भूमीत आपण बसलोय, म्हणून 1 मिनिट संतांकरता द्या आणि हा 1 मिनिट इथून आजपासून सुरू करा. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि मुखाने घोष करायचा. Thank you.